जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो। सर्वप्रथम आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आपण अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर अवश्य जॉईन करा। तेथे आपण पोलीस भरती संदर्भात प्रश्न घेत असतो आणि डेली चालू घडामोडी प्रश्नांचा सराव देखील घेत असतो। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला मग वेळ वाया न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, जे की नरेंद्र मोदी आहेत। नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणारे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहे। याआधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सलग 3 वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। पुढील प्रश्न, भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशाच्या सहाय्याने प्रारंभ होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी जापान। जपान या देशाच्या सहाय्याने बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्थापित होणार आहे। पुढील प्रश्न बघा, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघा, ऑप्शन ए सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्ट, सुंदर पिचाई, गूगल, स्टीव्ह जॉब्स, ॲपल, मार्क झुकरबर्ग, ॲमेझॉन। तर बघा, मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहेत? तर बघा, कलम 12 ते 35 नुसार मूलभूत हक्क देण्यात आले आहे। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 73वी व 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येकी 21 वर्ष वय असणे आवश्यक असते। पुढील प्रश्न, GST म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। पुढील प्रश्न, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर शहराचा प्रथम नागरिक हा महापौर असतो। पुढील प्रश्न, विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा, भारताचे राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे आत्मचरित्र आहे। पुढील प्रश्न, नागपूर मेट्रोसाठी रेल्वे काचेचे डबे कोणत्या देशाच्या सहाय्याने उत्पादन केले जात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी चीन। पुढील प्रश्न, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघा, यक्षगान कर्नाटक, लावणी महाराष्ट्र, बिहू आसाम, कुचिपुडी ओडिसा। तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचं नृत्य प्रकार आहे। पुढील प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी स्थापन करण्यात आली होती। पुढील प्रश्न, चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 1942 मुंबई या ठिकाणाहून चले जाव चळवळ प्रारंभ झाला होता। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे महसूल जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक डी एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत। पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सर्वांनाच माहिती आहे, चित्रपट या संबंधित दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते 2 शहर राज्याची राजधानी आहे? तर बघा, हरियाणा आणि पंजाब या दोघांची मिळून एकच राजधानी आहे, ती म्हणजे चंदीगड, आणि चंदीगड हे एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे। पुढील प्रश्न, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सितार। पुढील प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक बी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती। पुढील प्रश्न, गौतम बुद्ध यांचा जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता। पुढील प्रश्न, खालील अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर बघा, पेशवा पंतप्रधान, अमात्य वित्तमंत्री, पंडितराव पुजारी आणि सुमंत सेनापती। तर बघा, हे सुमंत जे होते ते परराष्ट्र मंत्री होते। पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। बघा, ताजमहल शहाजहान, फतेपूर सिक्री अकबर,
जामा मस्जिद, जहांगीर, लाल किल्ला, शहाजहान. तर बघा ऑप्शन क्रमांक सी, जामा मस्जिद देखील शहाजहाननेच बांधलेली आहे. पुढील प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर जेथे एक शिंडी गेंडा प्रसिद्ध आहे असं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. आसाम या राज्यात ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि एक माजुली बेट आहे जे की जगातील सर्वात मोठे नदी बेट म्हणून गणले जाते. पुढील प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी गर्जना कोणी केली? तर बघा बाळ गंगाधर टिळक यांनी ही गर्जना केली होती. पुढील प्रश्न, रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी, स्पिग्मोमॅनोमीटरच्या साहाय्याने रक्तदाब मोजला जातो. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए, ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित केला जातो. पुढील प्रश्न, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी हे पहिले साप्ताहिक मराठीतील काढले होते. 6 जानेवारी 1832 रोजी काढले होते. 6 जानेवारी हा भारतात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन येत नाही? तर बघा जळगाव, अंमळनेर, नाशिक, नंदुरबार. तर बघा नाशिक हे सेंट्रल लाईनमध्ये असते, जे मुंबई ते भुसावळ या लाईनमध्ये आहे. पुढील प्रश्न, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सर्वांनाच माहिती आहे वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित मीराबाई चानू यांना आपण ओळखतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा ऑप्शन बघा, राम गणेश गडकरी म्हणजे बालकवी, प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, नारायण मुरलीधर गुप्ते, कवी बी, कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1, राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज या नावाने ओळखतो. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? तर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही आहे. पुढील प्रश्न, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर बघा नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे. पुढील प्रश्न, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभाग बिलासपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक डी, मॉडेल. पुढील प्रश्न, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1, 2005 या साली माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. पुढील प्रश्न, अजंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेण्या आहेत आणि अजिंठा वेरूळ लेण्याचे प्रवेशद्वार विचारल्यास जळगाव या जिल्ह्यास प्राधान्य द्यावे. पुढील प्रश्न, धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये अस्तित्वात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, सातपुडा या पर्वतात धूपगड आणि पंचमढी ही शिखरे आढळतात. पुढील प्रश्न, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर बघा उलर जम्मू काश्मीर या राज्यात येत असते, जे की सध्या केंद्रशासित प्रदेश म्हणून गणले जाते. पुढील प्रश्न, केंद्रीय जहाज बांधणी व दळणवळण मंत्री कोण आहे? यात ऑप्शन नाही आहे. सर्बानंद सोनोवाल हे सध्या जहाज मंत्री म्हणजे पर्यटन मंत्री आहेत. पुढील प्रश्न, रेल्वे बजेट कधी मांडले जाते? तर दरवर्षी रेल्वे बजेट मांडण्यात येते. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनो मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी अंतर किती असते? तर बघा 1.67 मीटर इतके अंतर ठेवण्यात आले आहे. पुढील प्रश्न, झिंकचे रासायनिक चिन्ह काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, ZN. पुढील प्रश्न, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर बघा बांगलादेश आणि भारताचा संयुक्त प्रदेश म्हणून गणला जाणारा हा भारतात पश्चिम बंगाल या राज्यात आढळतो.
पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनचा एकूण 60% इतका भाग आहे, म्हणून त्याला आपण भारतात जास्त प्राधान्य दिले आहे. पुढील प्रश्न, भारतातील नील क्रांती ही कोणत्या उत्पादनावाढी संदर्भात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, मत्स्य उत्पादनाशी संबंधित नील क्रांती आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. माफ करा. पुढील प्रश्न, संतोष करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1, फुटबॉल. फुटबॉल संबंधित संतोष करंडक हा चषक संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखतात? तर बघा, राजस्थानमधील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, पालकची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर बघा, पालकची सामुद्रधुनी आणि मन्यारचे आखात हे भारत व श्रीलंका या दोघांमध्ये दुभागतो. पुढील प्रश्न, बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर बिहू हे आसाम या राज्यातील नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न, भारताचे मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे? म्हणजे भारताचे 0 मैल कुठे आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पुढील प्रश्न, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक डी, तापी. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी तापीला मानली जाते. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, 180 डिग्री रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. पुढील प्रश्न, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर बघा, सूर्यग्रहण अमावस्याला होत असते. पुढील प्रश्न, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक सी, टुंड्रा प्रदेश या ठिकाणी सील व वॉलरस मासे आढळतात. पुढील प्रश्न, लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर बघा, लावारसापासून बनलेल्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणत असतात. पुढील प्रश्न, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर बघा, कांगारूची भूमी म्हणूनच आपण ऑस्ट्रेलिया या देशाला ओळखत असतो. पुढील प्रश्न, आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, युरोप या खंडात आल्प्स पर्वतरांग बघायला मिळतात. पुढील प्रश्न, सिंधू संस्कृती ही डॅश संस्कृती होती? ग्रामीण, शहरी, अविकसित ग्रामीण यापैकी नाही. तर बघा, ग्रामीण अथवा नागरी दोघांपैकी कोणतंही ऑप्शन असल्यास उत्तर द्यावे, पण सहसा इथे शहरीचे ऐवजी नागरी हे ऑप्शन प्रामुख्याने विचारले जाते. तर दोघांचा अर्थ एकच होत असतो, लक्षात ठेवा बाबा. पुढील प्रश्न, शीख धर्मांचे 10वे गुरु कोण होते? तर गुरु गोविंद सिंग, ज्यांची समाधी महाराष्ट्रात नांदेड या ठिकाणी आहे, त्यांना आपण शीख धर्माचे 10वे गुरु म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न, शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले? तर शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे समुद्र किनारे बांधले होते. पुढील प्रश्न, अकबरच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, तोडरमल. पुढील प्रश्न, सती प्रतिबंधन कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर 1829 साली लॉर्ड विल्यम बेंटिक आणि राजाराम मोहन रॉय यांनी दोघांनी मिळून सतीबंदी कायदा बंद केला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण आहेत? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक बी, रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, मॅकमोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान मॅकमोहन रेषा आखली गेलेली आहे. पुढील प्रश्न, साखरेचे कोठार डॅश डॅश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, क्युबा या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारताला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त झाले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली, त्या दिवशीच भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले असे समजले जाते. पुढील प्रश्न, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
तर बघा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन अथवा कायदा दिन म्हणून ओळखला जातो. बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हे नाव सुचविले होते. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले आहे? तर बघा मुंबई आणि कोलकाता या दोनच शहरांमध्ये नगरपाल हे पद अस्तित्वात आहे. शरीफ हे पद अस्तित्वात आहे मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव जर विचारल्यास तर जिल्हाधिकारी हे असतात आणि जर अध्यक्ष विचारल्यास पालकमंत्री यांना अध्यक्ष म्हणतात. पुढील प्रश्न, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? तर हॉलमार्क ही निशाणी शुद्ध सोने ओळखण्यासाठी वापरतात. पुढील प्रश्न, भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश ठिकाणी आहे? तर बघा आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री ज्या ठिकाणी आपली महाराष्ट्राची गोदावरी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते, बंगालच्या उपसागराकिनारीच राजमहेंद्री एक तंबाखू संशोधन केंद्र आंध्र प्रदेश या राज्यात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी हेलियम या वायूला शून्य गटातील वायू म्हणून संबोधतात. पुढील प्रश्न, फॉर्म्युला 1चा प्रसिद्ध खेळाडू कोण? तर मायकेल शुमाकर याला फॉर्म्युला 1चा प्रसिद्ध खेळाडू म्हणून ओळखतात. पुढील प्रश्न, भारतीय सेना दिन कधी साजरा कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक बी 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिन म्हणून साजरा करतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेचे सर्वाधिक संवेदनशील आहे? तर ऑप्शन क्रमांक बी पारा. पारा या धातूवरती खूप अधिक प्रश्न विचारले जातात. पुढील प्रश्न, जीवनशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणीच लावला? तर चार्ल्स डार्विन यांनी जीवनशास्त्रात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चालवला होता. पुढील प्रश्न बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी लॉन टेनिस या संबंधित ग्रँड स्लॅम हा शब्द संबंधित आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले? तर बघा जालियनवाला बाग हत्याकांड 1919 वर्षी झाला होता. त्याआधीच 1919मध्येच रोलेक्ट कायदा हा अस्तित्वात होता. रोलेक्ट कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखतात. बंगालची फाळणी कधी झाली होती? 1905 लॉर्ड कर्झन यांनी केली होती. विल्बर्ट बिल विधेयक हे लॉर्ड रिपन यांनी भारतीय न्यायाधीशांना लागू करून दिले होते. यानुसार भारतीय न्यायाधीश परकीय लोकांचा खटला न्यायालयात चालवू शकत होते. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते? तर आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य विश्वास, एकता, बलिदान. पुढील प्रश्न, मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे? तर नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना मॅग्नीज खनिजासाठी म्हणून प्रसिद्ध ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात? तर उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून संबोधले जाते. पुढील प्रश्न, संगणक हे एक डॅश डॅश साधन आहे? तर संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. पुढील आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक सी 180 अंश रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणून ओळखला जाते. व्हिडिओ कशा वाटल्यास अवश्य कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्जेस लागत नाही. तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला आणखी चांगलं काम करायला प्रेरणा मिळते. आपण अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन चॅनलला जॉईन करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.